का अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न उच्च न्यायालयाने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की कोर्टाने पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की तुम्ही जागा अडवू शकत नाही असं सुद्धा कोर्टाकडनं म्हटलं गेलेलं आहे। खरं तर आपण काल पाहतोय की कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले होते का ज्याप्रमाणे आपण पाहतोय जी आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी जे काही रस्ता अडवलेला आहे किंवा जागा अडवलेली आहे ते योग्य नाही, ते तात्काळ खाली करण्याचे निर्देश जे आहे ते कोर्टाने दिलेले होते आणि त्यानुसार आज पुन्हा एकदा कोर्टाने म्हटलेलं आहे का तुम्ही जागा अडवू शकत नाही। त्यामुळे आपण पाहतोय की ही अतिशय महत्त्वाची जी आहे ती अपडेट म्हणावं लागेल। काही अडचण असली तरी तुम्हाला वेळ देत आहोत राज्य आणि आंदोलनकर्त्यांना असं सुद्धा याच्या दरम्यान जे आहे ते म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे आता नवीन आणखी काही मुद्दे जे आहेत ते उपस्थित होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर आपण काल पाहतोय का मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या जे आहे ते निर्देश दिलेले होते, महत्त्वाच्या टिप्पण्या केलेल्या होत्या आणि त्यावरून पोलिसांनी सुद्धा भूमिका घ्यायला, जागा जी आहे ते खाली करायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे आज CSMT स्थानक असेल किंवा इतर परिसर जो आहे तो बऱ्यापैकी आपल्याला खाली होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण पाहतोय की पुन्हा एकदा उच्च न्यायालय अशा प्रकारे घेरता येऊ शकत नाही असं सुद्धा जे आहे ते म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की काल ज्या प्रकारे सुनावणी सुरू असताना सुद्धा संपूर्ण हायकोर्टाच्या परिसरामध्ये आंदोलक पोहोचलेले होते आणि एक मराठा लाख मराठाचे जे आहे ते घोषणा देताना पाहायला मिळत होते, त्यावरती उच्च न्यायालयाने सुद्धा टिप्पणी केलेली होती, निर्देश दिलेले होते आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते म्हटले गेलेलं आहे की उच्च न्यायालय अशा प्रकारे घेरता येऊ शकत नाही। त्यामुळे आपण पाहतोय की आज मराठा आंदोलक जे आहे ते कमी प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि घोषणा सुद्धा होताना पाहायला मिळत नाहीये। खरं तर आपण पाहतोय की कोर्टाने पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की आंदोलकांकडे परवानगी नाहीये ही